Good morning, students. Myself Ashwini Kulkarni welcomes you all in my video lecture of Advanced Financial Account. Okay, student. In previous video, there are some technical issues. If you didn't get the seventh number problem, so message me. I will I will take problem number 7 also in another video. Okay. अगर आपको सेवेंथ नंबर प्रॉब्लम में कोई भी इशू है, नहीं समझ में आ रहा या टेक्निकल कुछ इशू की वजह से आपको नहीं समझ में आ रहा, तो मैं वो फिर से ले लूँगी प्रॉब्लम नंबर 7. जस्ट मैसेज मी. ओके. सो इन दिस प्रॉब्लम प्रॉब्लम नंबर 8 सेम कल के जैसा ही आज ब्रोकरेज पॉइंट भी ऐड है और थोड़ा सा जो कॉस्ट वैल्यू का कैलकुलेशन है उसमें से कैलकुलेशन थोड़ा अलग है. ओके. सो बी केयरफुल while calculating cost value amount. ओके. सो हड़बड़ी में क्या हो जाता है कि सही भी हो लेकिन फिर भी कैलकुलेटर पे अगर मिस्टेक भी हुआ तो वो हमारा पूरा प्रॉब्लम जो है वो गलत होता है. ओके. सो हड़बड़ नहीं करना है. कितना भी इजी हो, कितना भी डिफिकल्ट प्रॉब्लम हो, जो भी कैलकुलेशन है वो 2 बार कैलकुलेटर से चेक करना है. ठीक है. कैलकुलेटर आपको अलाउड है. ओके. एट द टाइम ऑफ एग्जाम. ठीक है. तो अभी प्रॉब्लम नंबर 8 स्टार्ट कर लेते हैं. करवी इन्वेस्टमेंट कंपनी लिमिटेड had on 1st January 2010 rupees 50,000 5% government loan. Okay, it is free of tax, the cost of which is rupees 53,000. The interest on these securities was last received up to 30th September 2009. Okay. On 31st May 2010, the company purchased rupees 36,000 worth of loan at 6% premium ex interest. On 30th June 2010, rupees 20,000 worth of loan sold at 7% premium ex interest, and on 31st August a further loan of rupees 24,000 is sold at 7.5% premium cum interest. A brokerage of 25 paise on rupees 100 has to be paid while buying and selling securities. Okay. Interest is receivable on 31st March and 30th September every year. On 31st December 2010, the market price was rupees 107. Prepare 5% government loan account for the year ending 31st December 2010. Okay. So student, अभी आप थर्ड ईयर में आ गए हो तो ये मिस्टेक बिल्कुल मत करना. जब हम सॉल्यूशन करते हैं तो जो हमारा स्टेटमेंट रहता है उसके ऊपर कौन से बुक्स में कौन सी एंट्री करनी है और क्या करना है, प्रिपेयर क्या कहा है क्वेश्चन में, वो ऊपर आना चाहिए. ठीक है. अगर आपको आउट ऑफ मार्क चाहिए तो ये सब जो मैं अभी बता रही हूँ ये सब होना चाहिए आपके सॉल्यूशन में. ओके. सो 5% गवर्नमेंट लोन अकाउंट इंटरेस्ट ड्यू डेट्स यहाँ पे सिर्फ आपके जानकारी के लिए लिखा है. ओके. इट इज ओनली फॉर योर कंसर्न. इट शुड नॉट बी रिटन ऑन पेपर ऑन आंसर शीट. ओके. ओके. सो डेट, पर्टिकुलर, फेस वैल्यू, इंटरेस्ट, कॉस्ट और कैपिटल वैल्यू डेबिट में और सेम क्रेडिट में कॉलम्स किए हैं. फर्स्ट ऑफ ऑल ये जो इन्वेस्टमेंट ऑन हैंड है वो हम लिखेंगे. ओपनिंग बैलेंस 1st January 2010, टू बैलेंस ब्रॉट डाउन 50,000 फेस वैल्यू और कॉस्ट वैल्यू दी है 53,000. सो वी हैव टू कैलकुलेट इंटरेस्ट ऑन face value. Okay, so our first working note is face value. Okay, interest calculation on
face value, that is opening balance. Okay, so फेस वैल्यू 50,000, इंटरेस्ट रेट पता है 5%, इंटरेस्ट पीरियड क्या है 3 मंथ्स. ये कैसे लिया 3 मंथ्स? हमारे पास दो इंटरेस्ट ड्यू डेट है, एक 30 मार्च, दूसरी 30 सितंबर. ट्रांजैक्शन की डेट क्या है? मतलब ये तो ओपनिंग है, 1 जनवरी का है, 1 जनवरी का है तो इससे पहले इंटरेस्ट कब दिया होगा? इससे पहले इंटरेस्ट दिया होगा 30 सितंबर को. मार्च तो अभी आने वाला है, 1 जनवरी है तो उससे पहले इंटरेस्ट 30 सितंबर में दिया होगा. ठीक है, सो लास्ट इंटरेस्ट ड्यू डेट टू till transaction date you have to calculate interest period. Okay, that is month. Okay, so 30 सितंबर से लेके 1 जनवरी तक का 3 मंथ्स आया. कैसे? अक्टूबर, नवंबर और दिसंबर. जनवरी नहीं लेना है, सितंबर भी नहीं लेना. ओके, सो 50,000 इंटू 5% इंटू 3 डिवाइडेड बाय 12 इज इक्वल टू 625. इंटरेस्ट कॉलम में हमने लिखा 625. ओके ओके, नेक्स्ट अभी हमको डेट वाइज जाना है. बीच में हमें इंटरेस्ट ड्यू डेट भी याद रखनी है और कौन सा ट्रांजैक्शन है उससे पहले ये भी देखना है कि अगर इंटरेस्ट ड्यू है तो कंपलसरी इंटरेस्ट उस डेट पे हमें देना है. ठीक है, सो ये हो गया ओपनिंग का. ओपनिंग होने के बाद ऑन 31 मई, ओके, 31 मई आया है तो इससे पहले क्या होगा? कंपलसरी इंटरेस्ट ड्यू कौन सा? 31 मार्च को, राइट. तो हमारे पास अभी तक कितने इन्वेस्टमेंट है? 31 मार्च से पहले ओनली 50,000 बैलेंस जो है. ठीक है, सो 50,000 के ऊपर 5% से हमें इंटरेस्ट, कंपलसरी इंटरेस्ट पेड करना है, मतलब 6 मंथली इंटरेस्ट पेड करना है. ओके, सो 50,000 5% 6 डिवाइडेड बाय 12 वो आया 1250. इंटरेस्ट ॲक्र्यूड है, मतलब जमा झालेला आहे. इंटरेस्ट जमा झालेला आहे म्हणजेच क्रेडिट साईडला त्याची एंट्री करतो आपण. 31 मार्च 2010ला पर्टिक्युलरमध्ये बाय कॅश और बँक अकाउंट ओनली इन इंटरेस्ट कॉलम यू हॅव टू राईट 1250. Okay, because we have 50,000, on that we have to calculate compulsory interest. Okay, so only in the column of interest column we have to return 1250. Okay, so next is our next transaction is purchase transaction on 31st May. Okay, so तिसरं जे वर्किंग नोट आहे ती परचेसची आहे 31/5 ची. फेस व्हॅल्यू 36 ला परचेस केलेलं आहे. इंटरेस्ट रेट सेम आहे 5%. आपल्याला इंटरेस्ट पिरियड कॅल्क्युलेट करायचा आहे, तो आला 2 महिने. 2 महिने कसा? आत्ताच आपण कंपल्सरी इंटरेस्ट दिलं, कधी? 31 मार्चला. ओके, सो 31 मार्च पासून ते 31 मे म्हणजे त्या ट्रान्झॅक्शन पर्यंतचा पिरियड कॅल्क्युलेट करायचा. ठीक आहे, सो 31 मार्च म्हणजे मार्च येणार नाही, एप्रिल आणि मे पूर्ण येणार कारण 31/5 आहे. ठीक आहे, सो 36,000 इंटू 5% इंटू 2 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू 300 ही आली इंटरेस्टची अमाऊंट. आता कॉस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेशन. कॉस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेशनमध्ये 36,000 फेस व्हॅल्यू आहे, कितीनी 6% प्रीमियमनी परचेस केलेलं आहे आणि एक्स इंटरेस्ट ट्रान्झॅक्शन आहे. ओके, सो 6% प्रीमियम म्हणजे जास्तीने परचेस केलंय म्हणजे 106 डिवायडेड बाय 100 ते आले 38,160. पण आपल्याला कॉस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा पॉईंट विचारात घ्यायचा तो म्हणजे ब्रोकरेजचा. यावेळेस ब्रोकरेज किती दिलेलं आहे? 25 पैसा. अ ब्रोकरेज ऑफ 25 पैसा ऑन पर 100 हॅज टू बी पेड व्हाईल बाईंग अँड सेलिंग सिक्युरिटीज. फक्त आणि फक्त आपल्याला विचारात घ्यायचं बाईंग आणि सेलिंग ज्यावेळेस होईल त्यावेळेसच ब्रोकरेज विचारात घ्यायचं कॅल्क्युलेशन. ओके, आतापर्यंत आपण इंटरेस्ट जे आहे ते कॅल्क्युलेट केलं, त्यावेळेस आपण ब्रोकरेज लक्षात घेतलं का? नाही घेतलं, कारण ओनली परचेस आणि सेल ज्यावेळेस बाईंग होतं आणि सेलिंग होतं त्यावेळेसच ब्रोकरेज कन्सिडर करायचं असतं. ओके,
ठीक आहे. ब्रोकरेज जसं आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये केलं होतं 7 नंबरच्या प्रॉब्लेममध्ये त्याच पद्धतीने करायचं आहे. 100ला 25 पैसा तर 36,000ला किती? ओके, 36,000 इंटू 0.25 डिवायडेड बाय 100 ते आले 90. हे 90 जे आहे परचेस आहे म्हणून ॲड केले. या ठिकाणी सेल्स असतं तर मायनस केले असते. परचेस ट्रान्झॅक्शन आहे म्हणून आपण ॲड केले कशामध्ये? जी आपण कॉस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली त्याच्यामध्ये 38,160 मध्ये 90 जी ब्रोकरेजची अमाऊंट आहे ती ॲड केली. टोटल अमाऊंट आली 38,250. अगोदरच आपण वाचलं एक्स इंटरेस्ट ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यामुळे इंटरेस्टची अमाऊंट आपण कॉस्ट व्हॅल्यूच्या कॉलम अमाऊंटमधनं मायनस केली नाही. लक्षात आले? परचेस ट्रान्झॅक्शन आहे रेकॉर्ड करणार आपण डेबिट साईडला 31/5/2010 टू कॅशवर बँक फेस व्हॅल्यू 36,000 इंटरेस्टच्या कॉलममध्ये 300 कॉस्ट आणि कॅपिटल व्हॅल्यू 38,250. ओके, चलो नेक्स्ट आहे ऑन 30th June 2010 ₹20,000 worth of loan is sold at 7% premium x interest. ओके, इथपर्यंतच विचारात घ्यायचं. बाकीचं फर्दर लोन 24,000 नेक्स्ट सेल केलेलं आहे. सो 20,000 30 जूनचं सेल. ओके, सो 30 जूनचं सेलचं ट्रान्झॅक्शन ती वर्किंग नोट करायची आपल्याला. सो फेस व्हॅल्यू 20,000 इंटरेस्ट रेट 5%. सगळ्यात महत्त्वाचा इंटरेस्ट पिरियड कॅल्क्युलेट करायचा. रिसेंटली आपण दिलेलं होतं इंटरेस्ट कधी? 31 मार्चला. ओके, सो 31 मार्च ते 30 जूनपर्यंतचा इंटरेस्ट रेट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. किती येणार? 3 महिने. कसे? एप्रिल, मे आणि जून. ओके, आले 3 महिने. सो 20,000 इंटू 5% इंटू 3 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू 250. ही आली इंटरेस्टची अमाऊंट. ओके, 20,000 फेस व्हॅल्यू, इंटरेस्ट अमाऊंट 250. आता कॉस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. कॉस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी 20,000 फेस व्हॅल्यू इंटू कितीनी सेल केलेलं आहे? 7% प्रीमियम एक्स इंटरेस्ट. 7% प्रीमियम म्हणजेच 107 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 21,400. ही आली कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट. आता ही कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट आली आहे, बाजूला सोडायचं. ब्रोकरेज कॅल्क्युलेट करायचं आहे. 100ला 0.25 तर फेस व्हॅल्यू जी 20,000 आहे सेल्सची त्याच्यावर किती ब्रोकरेज द्यायला लागेल? ओके, सो 20,000 इंटू 0.25 डिवायडेड बाय 100 ही आले अमाऊंट ब्रोकरेजची 50 रुपये. ओके, सो 21,400 मधून 50 जे आहे ते मायनस करायचे. का मायनस करायचे? कारण सेल्सचं ट्रान्झॅक्शन आहे. ती अमाऊंट आली 21,350. एक्स इंटरेस्ट ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यामुळे 250 ही इंटरेस्टची अमाऊंट कॉस्ट व्हॅल्यूच्या अमाऊंटमधनं डिडक्ट केली नाही. एक्स मीन्स एक्सक्लूड. जर कम इंटरेस्ट ट्रान्झॅक्शन असतं तर आपण मायनस केलं असतं, पण इथे एक्स इंटरेस्ट ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यामुळे आपण एक्सक्लूड केली. ॲज इट इज आपल्याला हीच कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट घ्यायची आहे 21,350. सो सेल्सचं ट्रान्झॅक्शन आहे रेकॉर्ड करणार क्रेडिट साईडला 30 जून 2010 बाय कॅशवर बँक 20,000 फेस व्हॅल्यू 250 इंटरेस्ट 21,350 कॉस्ट किंवा कॅपिटल व्हॅल्यू. ठीक आहे. नेक्स्ट, and on 31st August a further loan of ₹24,000 is sold at 7.5% premium कम इंटरेस्ट. सो नेक्स्ट जे सेल आहे ते 31 ऑगस्टचं आहे. फेस व्हॅल्यू 24,000, इंटरेस्ट रेट 5%, इंटरेस्ट पिरियड आला 5 मंथ्स. कसा? रिसेंटली जे इंटरेस्ट ड्यू डेट आहे ते 31/3 आहे. 31/3 ते 31/8 पर्यंतचा पिरियड कॅल्क्युलेट केला तो आला 5 मंथ्स. सो 24,000 इंटू 5% इंटू 5 डिवायडेड बाय 12 अमाऊंट इंटरेस्टची अमाऊंट आली 500. ओके, आता कॉस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेशन. कॉस्ट व्हॅल्यू फेस व्हॅल्यू आहे 24,000 इंटू कितीनी केलेलं आहे? 7.5 म्हणजेच 107.5 डिवायडेड बाय 100 ते आले 25,800. ओके, 25,800 आली कॉस्ट व्हॅल्यूची अमाऊंट. त्याच्या अगोदर आपल्याला करायचं आहे कॅल्क्युलेट ब्रोकरेज.
ब्रोकरेज कॅल्क्युलेट करण्यासाठी 100ला 0.25, तर फेस व्हॅल्यूला किती? फेस व्हॅल्यू किती आहे? 24,000. 24,000ला किती? सो देअरफॉर 24,000 इंटू 0.25 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 60. 60 आलं ब्रोकरेज. हे ब्रोकरेज मायनस करायचं कारण सेल्सचं ट्रान्झॅक्शन आहे. सो 25,800 मायनस 60 इज इक्वल टू 25,740 आलं. ट्रान्झॅक्शन आहे कम इंटरेस्ट म्हणून 500 ची इंटरेस्ट कॅल्क्युलेशन आहे ते आपण मायनस केलं 25,740 मधनं. अमाऊंट आली 25,240. ओके, सो कॉस्ट व्हॅल्यू आली 25,240. रेकॉर्ड करूयात. सेल्सचं ट्रान्झॅक्शन आहे. क्रेडिट साईडला रेकॉर्ड करणार आपण 31/8/2010 बाय कॅश ऑर बँक. फेस व्हॅल्यू 24,000, इंटरेस्ट अमाऊंट 500 आणि कॉस्ट किंवा कॅपिटल व्हॅल्यू 25,240. ओके, आता हे ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर आपल्याला द्यायचं आहे कंपल्सरी इंटरेस्ट, कारण 31 डिसेंबरला क्लोज होतं त्याच्या अगोदर कंपल्सरी इंटरेस्ट पेड करायचं आहे 30 सप्टेंबरचा. ओके, सो 30 सप्टेंबरला कंपल्सरी इंटरेस्ट, पण त्याच्यासाठी आपल्याला लागेल फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करणार? 50,000 ओपनिंग, 36,000 परचेस मायनस 20,000 सेल आणि सेकंड सेल आहे 24,000चं. अमाऊंट आली 42,000. ओके, सो 42,000 फेस व्हॅल्यू आली. ह्याच्यावर आपल्याला 6 महिन्याचं कंपल्सरी इंटरेस्ट पेड करायचं आहे. 42,000 इंटू 5% इंटू 6 डिवायडेड बाय 12 अमाऊंट आली 1,050. ओके, सो 1,050 क्रेडिट साईडला इंटरेस्ट ॲक्युरेट आहे, जमा करायचं आहे 30 सप्टेंबरला 30/9/2010 बाय कॅश ऑर बँक. फक्त इंटरेस्टच्या कॉलममध्ये 1,050. ठीक आहे, आता आपण क्लोज करूयात. क्लोज करण्यासाठी म्हणून पहिल्यांदा फेस व्हॅल्यूचं कॉलम क्लोज करायचा. फेस व्हॅल्यू 86,000 टोटल आली, ती क्रेडिटला घेतली. बॅलन्स आला 42,000. जसं आपण ओपनिंगवर इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं तशाच पद्धतीने आपल्याला आता क्लोजिंगवर सुद्धा इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं लागतं. ठीक आहे, सो क्लोजिंग बॅलन्सवर आपल्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेशन करायचं आहे. 42,000 इंटरेस्ट रेट 5%. रिसेंटली आपली 30/9ला आपण इंटरेस्ट जे आहे ते दिलेलं आहे. सो 30/9 ते 31/12 पर्यंतचा पिरियड कॅल्क्युलेट करायचा. तो आला 3 महिने. सो 42,000 इंटू 5% इंटू 3 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू 525. ओके, सो 525 आपण इंटरेस्टच्या कॉलममध्ये लिहिली. सो आता इंटरेस्टचा कॉलम क्लोज करायचा. 3,575 क्रेडिटची अमाऊंट डेबिटला घ्यायची 3,575 आणि त्याच्यामधून डेबिटमधले इंटरेस्टचे अमाऊंट्स मायनस करून जी अमाऊंट येते बॅलन्स अमाऊंट येईल ते ट्रान्सफर होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. ती आली 2,650 31/12ला ट्रान्सफर झाली. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाचं कॅल्क्युलेशन ते म्हणजे कॉस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेशन. ओके, सो कॉस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेशनला आपल्याला लागतं, आपण मागच्या 3-4 प्रॉब्लेममध्ये बघितलेलं आहे, जवळजवळ 5 प्रॉब्लेममध्ये बघितले कशा पद्धतीने करणार. फेस व्हॅल्यू, कॉस्ट व्हॅल्यू, ओपनिंग बॅलन्स 50,000, कॉस्ट व्हॅल्यू त्यावेळेस 53,000 होती. टोटल सेल आहेत 44,000, आधीचे 20,000 आणि नेक्स्ट 24,000 असे 44,000 फेस व्हॅल्यू टोटल सेल आहेत. आणि कॅल्क्युलेट केले आपण त्याच्यावर कॉस्ट व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट केली. 50,000ला 53,000 तर 44,000ला किती? ती आली 46,640. ओके, 44,000 गुणिले 53,000 भागिले 50,000 ती आली 46,640. ओके, बॅलन्स आला 6,000 आणि कॉस्ट व्हॅल्यूचा आला 6,360. त्याच्यामध्ये ॲड केलं पहिलं परचेस 36,000 आणि त्यावेळेस परचेसची कॉस्ट व्हॅल्यू होती 38,250. ओके, सो बॅलन्स आला 42,000, तो मॅच झाला इकडे आपला फेस व्हॅल्यूचा 42,000. ओके, सो हा जर मॅच झाला असेल तर कॉस्ट व्हॅल्यू पण मॅच होणार 44,610. ओके, ठीक आहे. याच्या अगोदर आपल्याला मार्केट व्हॅल्यूचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. आपल्याला सांगितलं होतं मार्केट व्हॅल्यू. Okay, on 31st December 2010, the market price was 107.
107. ठीक आहे. 42,000वर 107ने कॅल्क्युलेशन केलं डिवायडेड बाय 100ने, तर अमाऊंट येते 44,940. ओके. सो आपण काय करणार, विच एवर इज लेस, म्हणून आपण कॉस्ट व्हॅल्यू जी कॅल्क्युलेट केलेली आहे ती घेणार. 44,610 अमाऊंट इज कन्सिडर फॉर कॉस्ट व्हॅल्यू बिकॉज विच एवर इज लोअर इज टू बी कन्सिडर. ओके. सो म्हणून आपण 44,610 अमाऊंट कॉस्ट किंवा कॅपिटल व्हॅल्यूमध्ये कॉलममध्ये लिहिली क्लोजिंग डेटला. ठीक आहे. आता कॉस्ट किंवा कॅपिटल व्हॅल्यू आपल्याला कॉलम क्लोज करायचा. डेबिट साईडची टोटल मोठी आहे 91,250. क्रेडिट साईडला घेतली 91,250 आणि त्याचा बॅलन्स जो आला तो ट्रान्सफर केला आपण 31/12ला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, तो आला 50 रुपये. ठीक आहे. कळालेलं आहे. स्टुडंट काहीही प्रॉब्लेम असला, समजा तुम्हाला असं वाटत असेल की मी खूप फास्ट जाते तर मला मेसेज करा, आपण थोडा अजून स्लो घेऊ. मला वाटतं आता बेसिकली आपण 8व्या प्रॉब्लेमपर्यंत आलेलो आहोत. सो ही स्पीड ठीक आहे असं मला वाटतंय, पण तरीसुद्धा जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण अजूनही स्लो जायचं तर आपण अजूनही प्रॉब्लेम स्लोमध्ये एक्सप्लेन करेन. ठीक आहे. तुम्हाला प्रॉब्लेम कळला आहे, नाही कळला आहे, काय डाऊट आहे ती मला फोन करा, मेसेज करा किंवा तुम्हाला जर काही इश्यू आहे तर कॉलेजमध्ये येऊन सुद्धा भेटलं तरी सुद्धा चालेल. ओके. पण सोशल डिस्टन्सिंग ठेवून. ठीक आहे. ओके. सो हिअर इज ऑल. आणि काही टेक्निकल इश्यूमुळे 7व्या नंबरचा प्रॉब्लेम जर तुम्हाला परत पाहिजे असेल तर मी परत तो एक्सप्लेन सुद्धा करून सांगेन, पण तसं मला तुम्ही कळवा की मला 7 नंबरचा प्रॉब्लेम परत एक्सप्लेन करून पाहिजे म्हणून. ठीक आहे. ओके. ओके. तो 9 आपण इकडेच आता थांबूया या प्रॉब्लेमला. पुढच्या लेक्चरला नेक्स्ट प्रॉब्लेम मी घेऊन येईन, 9 नंबरचा प्रॉब्लेम. ओके. आणि आत्तापर्यंतचे प्रॉब्लेम तुम्हाला कळले आहेत आणि तुम्ही व्यवस्थितपणे ते सोडवलं आहात तुमच्या वहीमध्ये असं मी एक्सपेक्ट करते. आणि नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट प्रॉब्लेम याच पद्धतीने सॉल्व करू. काही प्रॉब्लेम असेल तर मेसेज करा. ओके. टिल देन टेक केअर. थँक यू.